डीसी सर्किटचा कुठला पण न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना मग तुम्ही तो डिस्क्रिप्टिव्हचा न्यूमरिकल सॉल्व्ह करा किंवा एमसीक्यू सॉल्व्ह करा, मॅक्झिमम टाइम कॉम्बिनेशन ऑफ सोर्सेसची तुम्हाला मदत पडते, कारण हे सगळ्यात बेसिक आहे. जर तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ सोर्सेस की बाबा नो बॅटरीची बेरीज घ्यायची का वजाबाकी, करंट सोर्सेसची ॲडिशन घ्यायची का सबस्ट्रॅक्शन, भरपूर मुलांना कळत नाही, पोरं काहीच्या काही डोकं लावत बसता. सो मी एक बेसिक मेथड सांगत आहे, त्याला फॉलो करायचं. आपल्या बीटचं नाव आहे कॉम्बिनेशन ऑफ सोर्सेस. आपल्याला पण कळतं की यार आपल्या ब्रांचमध्ये सोर्स म्हणजे कोण, जो करंट किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी द्यायचं काम करतो. सोर्सेस आपल्या ब्रांचमध्ये दोन प्रकारचे असतात, व्होल्टेज सोर्स आणि करंट. जसं तुम्ही बोर्डवर 4 वेगवेगळ्या कंडिशन बघू शकता. आत्ताच मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला बॅटरीची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन घ्यायचं असेल तर एक बेसिक रूल आहे. जर पोलॅरिटी मॅच करत असतील तर ॲडिशन घ्या, पोलॅरिटी मॅच करत नसतील तर सबस्ट्रॅक्शन घ्या. आणि अजून एक महत्त्वाचा क्रायटेरिया, तुम्ही या बॅटरीचे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन तेव्हाच घेऊ शकता वेन दे आर ओनली कनेक्टेड इन गुड आन्सर सिरीज. मग पोरं काहीच्या काही डोकं लावता, पोरं म्हणता मास्तर आमच्याकडे एक सर्किट आहे लाईक दॅट आणि लाईक दॅट. दिसलं का सर्वांना? मग पोरं यांचं ॲडिशन घेता V1 V2, याचं टोटल व्होल्टेज काय येतं V1 प्लस, रॉंग आन्सर. माझा प्रश्न तुम्हा सर्वांना की बॅटरीज सिरीजमध्ये असतील तरच ॲड सबस्ट्रॅक्ट करता येतात, पॅरलल मध्ये नाही करता येत. लवकर सांगायचं का बाळांनो? पॅरलल मध्ये व्होल्टेज काय असतं? सेम. काय असतं? अरे मग जिथं व्होल्टेज सेम आहे तिथं तुम्ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन घेऊ शकत. सो पहिली ट्रिक आहे का, यू कॅन ओनली ॲड ऑर सबस्ट्रॅक्ट द DC sources in the form of batteries when they are connected in. पोलॅरिटी मॅच कशी होती ते बघायचं. मॅच तर कुणी करेल, बेरीज घ्यायची का वजाबाकी इथं लहान मुला पण कॅल्क्युलेट करू शकेल, इट्स नॉट अ बिग डील. पण नवीन डायग्राम कशी बनते, नवीन डायग्राम कशी बनते, नवीन डायग्राम कशी बनते, नवीन डायग्राम कशी बनते, ते थोडं महत्वाचं आहे. लक्ष देऊन ऐका, मी परत सांगणार नाहीये. पोलॅरिटी मॅच करण्यासाठी वरून खाली यायचं, नाही तर खालून वर जा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. काय पोलॅरिटी डिफरन्स आहे, कुठून आलो मी? वरून खाली येताना पहिलं काय दिसलं? प्लस. पहिलं काय दिसलं? पोलॅरिटी मॅच झाली ना. पोलॅरिटी मॅच झाली तर दोघांची V1 प्लस. सांगा मग टोटल व्होल्टेज कसं मिळेल? दोघाचा प्लस वर आहे ना, सो टोटल व्होल्टेजमध्ये प्लस वर राहील तर मायनस कॉल्ड एज VT. म्हणजे माझ्याकडे किती बॅटरी होत्या? 2 बॅटरीची 1 बॅटरी केली. याला आपल्या ब्रांचमध्ये नेटवर्क रिडक्शन मेथड म्हणता, हो का नाही? नंबर 2, गुट्टे सर वरून खाली आले. पहिलं काय लागलं? मायनस. दुसरं काय लागलं? पोरं डोकं काय लावता? मायनस V1 मायनस V2. चालून जाईल, पण तुमची पोलॅरिटी मॅच करते ना? करते का नाही? बिंदास ॲडिशन घ्यायची V1 प्लस. मग सांगा टोटल कसा मिळेल? दोघाचा मायनस वर आहे ना, सो मायनस गेला वर आणि प्लस आला, कॉल्ड V का VT. सोडून द्या. गुट्टे सर कुठं आले? वरून. पहिलं काय लागलं? नंतर. सो इथं ॲडिशन की सबस्ट्रॅक्शन? पोलॅरिटी मॅच होत नाहीये, तुम्हाला इथं सबस्ट्रॅक्शन घ्यावं लागेल. पण सगळ्यात मोठा विषय हा आहे की सबस्ट्रॅक्शन कोणामधून कोणता करायचा, पहिल्यातून दुसरा करायचा का दुसऱ्यातून पहिला? याला एकच ऑप्शन आहे, जो मोठा असेल त्याच्यातून छोटा सबस्ट्रॅक्ट करायचा. मग डझंट मॅटर तो वरचा मोठा आहे का. सो मी तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी ॲझ्युम करून चालत आहे V1 मोठा आहे आणि V2 छोटा आहे. मग आन्सर काय येईल? V1 मायनस V2. पण एक प्रॉब्लेम आहे की पोलॅरिटी कोणाची घ्यायची? आता दोघांपैकी एकाची तर घ्यावं लागेल ना. मग कोणाची पोलॅरिटी घ्यायची? जो मोठा आहे त्याची पोलॅरिटी घ्यायची. मोठा कोण आहे? वरचा ना. सो वरचा प्लस तर खालचा. सोडून द्या विषय. आता नंबर 4, सर येतात वरून खाली. पहिलं काय लागलं? मायनस. आणि पुन्हा पोलॅरिटी मॅच होते का? मॅच होत नसेल तर ॲडिशन की सबस्ट्रॅक्शन? इमॅजिन करा V2 मोठा आहे, चालेल ना. तर मोठ्यातून छोटी व्हॅल्यू काय करायची? मायनस. आणि फायनल सिम्बॉल कोणाचा ड्रॉ करायचा? मोठ्याचा. असं वर प्लस येईल तर खाली काय येईल? याला म्हणतात द कॉम्बिनेशन ऑफ व्होल्टेज सोर्सेस. पोलॅरिटी मॅच करत असेल तर ॲडिशन, मॅच करत नसेल तर सबस्ट्रॅक्शन. मोठ्यातून छोटा सबस्ट्रॅक्ट करायचा, छोट्यातून मोठा सबस्ट्रॅक्ट करायचा नाही. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया, यू कॅन ओनली ॲड ऑर सबस्ट्रॅक्ट देम वेन द बॅटरीज आर कनेक्टेड इन ओनली. जसं बॅटरी सिरीजमध्ये असतात ना बाळांनो, पोरं म्हणतील मग गुट्टे सर तुम्ही व्होल्टेज सोर्सचं कॉम्बिनेशन शिकवलं, व्हॉट अबाउट द करंट सोर्स? मुलांचं म्हणणं असतं की करंट सोर्सला ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करता येत नाही का? कोण म्हटलं करता येत नाही? 100% करता येतं. पण करंट सोर्सला तुम्ही ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन तेव्हाच करू शकता वेन दे आर कनेक्टेड इन पॅरलल. पोरं म्हणले सेरीज का नाही? त्याचं पण एक उत्तम उदाहरण देतो तुम्हाला. समजा गुट्टे सरांकडे एक ब्रँच आहे, करंट असा चाललाय ना. अजून एक ब्रँच आहे, करंट असा चाललाय. याच्यातला करंट किती एम्पियर आहे? 2. आणि याच्यातला 4. असं नेटवर्क तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठेच पाहायला मिळणार नाही. हे व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे?
इनव्हॅलिड आहे, कारण एकाच वायरमध्ये 2 एम्पियर आणि 4 एम्पियर वेगवेगळे कसे असू शकतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. राईट. सो करंट सोर्सची ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन तेव्हाच घेऊ शकता वेन दे आर कनेक्टेड इन पॅरलल. इकडे सेरीज मध्ये करंटची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन घेता येत नाही, कारण आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे की सेरीज मध्ये करंट काय असतो सेम, करंट काय असतो सेम, करंट काय असतो. राहिली गोष्ट अशी डायग्राम तुम्हाला कधी दिसेल का, घ्यायचा विषय येतो का. इकडे पण ट्रिक सांगतो, करंटची दिशा मॅच करत असेल तर ऍडिशन घ्या, मॅच करत नसेल तर सोपं येणार. 2 करंट आले आणि एकत्र झाले ना, 2 करंट एकत्र झाले म्हणजे दोघांची आणि अपोजिट झाले म्हणजे दोघांची सबस्ट्रॅक्शन. आन्सर इज ऑन द बोर्ड. लक्ष द्या. या करंटचा एरो कुठे आहे, वरच आहे ना. याचा पण दोघाची I1 प्लस टोटल करंटची डायग्राम कशी येईल, दोघाचे एरो वर आहेत ना, याचा पण एरो वर आहे. जास्त डोकं लावायची गरज आहे, भूतासारखे बघू नका. याचा एरो कुठे आहे, खाली. याचा पण दोघाची I1 प्लस फायनल डायग्राम मध्ये दोन्ही एरो खाली आहेत, हा पण. याचा एरो कुठे आहे, वर. याचा दोन्ही करंट एकमेकांना मदत करते की अपोज करताय, ऍडिशन की सबस्ट्रॅक्शन. प्रॉब्लेम असा आहे कोण कोणातून सबस्ट्रॅक्ट करायचा. याला एकच ऑप्शन आहे, मोठ्यातून छोटा. इमॅजिन करा की हा तुमचा I1 मोठा आहे, चालेल ना. सो आन्सर इज I1 मायनस I2. फायनल सिम्बॉल कोणाचा घ्यायचा, कारण मोठा करंट सर्किटला कॅप्चर करतो, माहिती आहे ना. मोठ्या करंटच्या समोर छोट्या करंटचं अस्तित्व नसतं. उदाहरण, तुमच्या स्कूटीची बॅटरी डिस्चार्ज झाली, तुम्ही त्याला मोठ्या बॅटरी सोबत लावता ना. सो करंट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम मोठी बॅटरी टू छोट्या बॅटरीचं अस्तित्व नसतं मोठ्या बॅटरी समोर. सो एरो मोठ्याचा घ्यायचा, एरो घेतला वर, चालेल का. आणि द लास्ट एक करंट खाली आहे, दुसरा वर. ऍडिशन की सबस्ट्रॅक्शन ॲझ्युम करून चला I2 मोठा. आन्सर I2 मायनस I1. एरो कोणाचा घ्यायचा, मोठ्याचा घ्यायचा. सरने वरचा घेतला. फक्त मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला 2 क्रायटेरिया विसरू नका आणि काहीच्या काही डोकं लावू नका. बॅटरीची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन तेव्हाच करता येते वेन दे आर कनेक्टेड इन सेरीज, आणि करंट सोर्सची ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करता येते वेन दे आर कनेक्टेड इन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशा 2 डायग्राम तुम्हाला सहसा पाहायला मिळत नाहीत. समजा माझ्याकडे एक सर्किट आहे ज्याच्यामध्ये एक बॅटरी इकडे आहे, किती व्होल्ट आहे 6 व्होल्ट, आणि इकडे किती व्होल्ट आहे 3 व्होल्ट. पुन्हा माझ्याकडे एक सर्किट आहे, एक करंट सोर्स वर आहे, एक करंट सोर्स कुठे आहे, याची व्हॅल्यू आहे 6 एम्पियर, याची व्हॅल्यू आहे 2 एम्पियर. तुमचं पूर्ण सेमिस्टर किंवा इयर निघून जाईल, पण ही डायग्राम इनव्हॅलिड आहे, ही पण डायग्राम इनव्हॅलिड आहे. काय इनव्हॅलिड आहे, कारण याच्यासोबत रेजिस्टर आहे का, बोथ आर कनेक्टेड इन पॅरल मध्ये. व्होल्टेज काय असतं, सेम असतं, मग डायग्राम व्हॅलिड आहे का. मग प्रश्नच येत नाही ना ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचा. हाऊ मेनी करंट सोर्सेस, तुमचं म्हणणं काय की 6 एम्पियर करंट वर चालला, 2 एम्पियर करंट खाली, मग हे काय भांडणं करताय का, वायरला तोडताय का. हा म्हणतो खाली, हा म्हणतो वर, अशी किती डायग्राम पाहायला मिळते का. सो क्रायटेरिया काय, बॅटरीची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन तेव्हाच करता येते वेन दे आर कनेक्टेड इन सेरीज, आणि करंट सोर्सची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन तेव्हाच करता येते वेन दे आर कनेक्टेड इन. आणि तुम्ही 2च असतील असं काही. उदाहरण देतो, बॅटरी 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 बॅटरी. कोणी तुम्हाला सांगितलं टोटल व्होल्टेज काढा, 1 व्होल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्ट 5 व्होल्ट 4 व्होल्ट आणि 5 व्होल्ट. फटक्यात सांगायची पोलॅरिटी कशी येईल. आता वरून खाली आले, काय आले, प्लस मायनस प्लस प्लस मायनस, हो ना. घ्या ना बेरीज, +1 -2 +3 +4 -5, हो का नाही. हा आला -1 4 आणि 3 7 -5, 7 मधून 6 गेले, आन्सर येतं तुमचं 1 व्होल्ट. एक तर वरून या, नाही तर तुम्ही खालून गेले असतं तर आन्सर किती आला असतं, -u +u. मला फरक पडत नाही, मला व्हॅल्यूशी घेणे देणे. तात्पर्य 2च बॅटरी पाहिजे असं नाही, तात्पर्य 2च करंट सोर्स पाहिजे असं पण. उदाहरणार्थ, इकडे करंट सोर्स, इकडे करंट सोर्स, इकडे करंट सोर्स, इकडे करंट सोर्स, हा वर, हा खाली, हा खाली, हा वर, 2 4 6 आणि 2. सांगा टोटल करंट कसा येईल. कोणते 2 वर चाललेत, हा आणि हा ना, दोघांची, आणि दोघं खाली येत आहेत ना, दोघांचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस घ्यायचा. हा 4 -4 -6 4 4 गेट, आन्सर इज 6. काय म्हणताय, 2 + 2 -4 -6. एक काम करा, या दोघांची ऍडिशन झाली ना, 2 आणि 2 4, आणि हे 2 4 आणि 6
10 मधून किती गेले? फिरून तिथंच आले तुम्ही. कुठला 6? बेटा ॲरो सेम आहे ना रे, दोघांचा ॲरो सेम आहे ना, दोघांचे काय होईल? काय विचार करता एवढा? इज दॅट क्लिअर? हो का नाही? नोटबुक ओपन करा चला.